स्त्री कितीही सुंदर असली तरी पुरुषांनी या 4 गोष्टी असणाऱ्या स्त्रियांच्या चक्करमध्ये पडू नये. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये योग्य व्यक्तींची साथ मिळणे ही खूप मोठी गोष्ट असते. एखादी व्यक्ती स्वभावाने चांगली, समजूतदार आणि प्रामाणिक असेल तर तिच्यासोबतचे नाते आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यास मदत करते. पण काही व्यक्तींच्या चुकीच्या वागणुकीमुळे नात्यामध्ये सतत तणाव, भांडणे, गैरसमज आणि मानसिक त्रास निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला केवळ स्त्री किंवा पुरुष म्हणून चांगले किंवा वाईट ठरवण्याऐवजी तिच्या स्वभावाकडे, वागण्याकडे आणि मूल्यांकडे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. आचार्य चाणक्य यांच्या नीतीविषयीच्या शिकवणीतही माणसाने संगत निवडताना सावध राहावे, चुकीच्या स्वभावाच्या व्यक्तींपासून अंतर ठेवावे आणि स्वतःचा सन्मान जपावा, असा संदेश आढळतो. म्हणून आज आपण अशा काही स्वभाववैशिष्ट्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्यामुळे कोणत्याही नात्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सतत दुसऱ्यांचा अपमान करणारा स्वभाव. एखादी स्त्री असो किंवा पुरुष, जी व्यक्ती आपल्या जोडीदाराचा, कुटुंबातील लोकांचा किंवा इतरांचा वारंवार अपमान करते, त्यांच्या भावना दुखावते आणि स्वतःला नेहमीच श्रेष्ठ समजते, अशा व्यक्तीसोबत नाते टिकवणे कठीण होऊ शकते. नात्यामध्ये मतभेद होणे स्वाभाविक आहे, परंतु मतभेदाच्या वेळी समोरच्या व्यक्तीला कमी लेखणे, शिवीगाळ करणे किंवा मुद्दाम अपमानित करणे हे निरोगी नात्याचे लक्षण नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि ती इतरांशी कशी वागते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय स्वार्थी स्वभाव. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या गरजा आणि इच्छा असतात, हे स्वाभाविक आहे. पण एखादी व्यक्ती फक्त स्वतःच्या फायद्यासाठी नाते ठेवत असेल, तुमची गरज असताना मात्र मदत करत नसेल आणि तिला काही काम असेल तेव्हाच तुमच्याशी प्रेमाने बोलत असेल, तर अशा वर्तनाचा विचार करणे आवश्यक आहे. नात्यामध्ये देणे आणि घेणे दोन्ही असते. केवळ एका व्यक्तीने सतत त्याग करणे आणि दुसऱ्या व्यक्तीने त्याचा फायदा घेणे हे दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्याचे लक्षण नाही. तिसरी गोष्ट म्हणजे अतिशय लालची स्वभावाची व्यक्ती. पैसा महत्त्वाचा आहे. प्रत्येकाला आर्थिक स्थैर्य हवे असते, परंतु पैशालाच नात्यापेक्षा जास्त महत्त्व देणे ही चिंतेची बाब ठरू शकते. जर एखाद्या व्यक्तीला तुमच्यापेक्षा तुमची संपत्ती, तुमची कमाई किंवा तुमच्याकडून मिळणाऱ्या वस्तू महत्त्वाच्या वाटत असतील, तर अशा नात्यामध्ये भावनिक प्रामाणिकता आहे का, याचा विचार करायला हवा. खरी साथ केवळ सुखाच्या काळात नसते, अडचणीच्या काळातही जोडीदार एकमेकांसोबत उभे राहतात. चौथी गोष्ट म्हणजे सतत खोटे बोलण्याची सवय. कोणत्याही नात्याचा पाया विश्वासावर उभा असतो. छोट्या छोट्या गोष्टींबद्दल वारंवार खोटे बोलणे, महत्त्वाच्या गोष्टी लपवणे किंवा सत्य समोर आल्यानंतरही आपली चूक मान्य न करणे यामुळे नात्यातील विश्वास कमी होतो. प्रत्येक व्यक्तीकडून कधीतरी चूक होऊ शकते, परंतु चूक मान्य करून ती सुधारण्याची तयारी असणे ही चांगल्या स्वभावाची खूण आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य, बोलण्याची पद्धत किंवा बाह्य व्यक्तिमत्व पाहण्यापेक्षा तिचा प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची भावना अधिक महत्त्वाची आहे. मित्रांनो, पाचवी गोष्ट म्हणजे अतिशय नियंत्रक स्वभाव. प्रेमाच्या नावाखाली जोडीदाराने कुठे जावे, कोणाशी बोलावे, काय घालावे, कोणाशी मैत्री करावी किंवा मोबाईलमध्ये कोणाशी संपर्क ठेवावा यावर सतत नियंत्रण ठेवणे योग्य नाही. प्रेमामध्ये काळजी असते, पण व्यक्तिस्वातंत्र्याचाही आदर असतो. एखाद्या नात्यामध्ये विश्वास आणि संवाद असेल तर प्रत्येक गोष्टीवर संशय घेण्याची गरज पडत नाही. त्यामुळे जोडीदार तुमच्या स्वातंत्र्याचा आणि मतांचा आदर करतो का, हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. सहावी गोष्ट म्हणजे प्रत्येक समस्येसाठी दुसऱ्यालाच दोष देणे. आयुष्यात चढउतार येतच असतात. काही वेळा परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर असते,
पण प्रत्येक वेळी स्वतःची जबाबदारी नाकारून दुसऱ्यालाच दोष देण्याची सवय असेल तर भविष्यात नात्यात मोठे गैरसमज निर्माण होऊ शकतात. समजूतदार व्यक्ती स्वतःच्या चुका स्वीकारते, त्यातून शिकते आणि परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करते. मित्रांनो, यासोबतच सतत भांडण करणारा किंवा छोट्या छोट्या गोष्टींचे मोठे रूपांतर करणारा स्वभाव देखील नात्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. प्रत्येक नात्यामध्ये मतभेद होतात, परंतु प्रत्येक मतभेदाचे रूपांतर मोठ्या भांडणात होण्याची गरज नाही. शांतपणे संवाद साधणे, समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेणे आणि दोघांनी मिळून तोडगा काढणे हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती रागाच्या वेळी कशी वागते, हे तिच्या स्वभावाबद्दल बरेच काही सांगते. मित्रांनो, शेवटी एवढेच लक्षात ठेवा की कोणत्याही स्त्रीला केवळ तिच्या लिंगामुळे चांगली किंवा वाईट म्हणता येत नाही. हेच पुरुषांनाही लागू होते. चांगले किंवा वाईट नाते हे व्यक्तीच्या स्वभावावर, विचारांवर, प्रामाणिकपणावर, परस्पर आदरावर आणि जबाबदारीच्या भावनेवर अवलंबून असते. त्यामुळे आचार्य चाणक्यांच्या नावाने सांगितल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे अंधपणे पाहण्याऐवजी त्यातील मूलभूत संदेश समजून घ्या, संगत विचारपूर्वक निवडा, स्वतःचा सन्मान जपा आणि चुकीच्या वागणुकीला केवळ प्रेमाच्या नावाखाली सहन करू नका. योग्य व्यक्ती तीच असते जी तुमच्या सुखात आनंदी होते, तुमच्या अडचणीच्या काळात तुमच्यासोबत उभी राहते, तुमच्या मतांचा आदर करते आणि नाते टिकवण्यासाठी दोघांनीही प्रयत्न केले पाहिजेत हे समजते. अशी साथ मिळाली तर जीवन अधिक सुंदर, शांत आणि समाधानकारक होऊ शकते.